कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग दरना रना 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 दरना हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय
कर सदा माझे डोळे चढो सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा सोयरिया रघुमाईचा गोडे तुझे रूप गोडे तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम मद प्रेम सर्व काळ दे मद प्रेम सर्व विठू माऊलिये हाची वर दे विठू माऊलिये हाची वर दे येऊनिया राही हृदयी माझा येऊनिया राही हृदयी माझा गोड तुझे रूप गोडे तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम ती मद प्रेम सर्व काळ ती मद प्रेम सर्व काळ देई माझा प्रेमा सर्व काळ देई माझा प्रेमा सर्व काळ मने काही न मागे अनिक तुका म्हणे काय मागे आणि कमने काही न मागे अनिक तुझे पायी चूक सर्व आहे तुझे पायी चूक सर्व आहे
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय चला हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
अवितेचा पूर बाबा वेगी ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना उलट उलट माघारा गड्या फिरकोत खाशी उलट उलट माघारा गड्या फिरकोत खाशी भरला पूर मायेचा लोढा वाहुनिया जाशी भरला पूर मायेचा लोढा वाहुनिया जा भरला मायेचा लोढा वाहुनिया जा भरला पूर मायेचा लोढा वाहुनिया जा क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही क्षणभंगुर संसार दुर्लभ नर्तनु गेल्यावरती होशील पछताई दुर्लभ नर्तनु गेल्यावरती होशील
उलट माघारा गड्या फिरगोत खाशी उलट उलट माघारा गड्या फिरगोत खाशी भरलापूर मायचा रोडा वाहून आला भरलापूर मायचा रोडा वाहून भरपूर मायचा गड्या वाहून यादाची भरपूर मायचा गड्या वाहून यादाची म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून उलट उलट माघार गड्या फिरगोत खाशी उलट उलट माघार गड्या फिरगोत खाशी भरलापूर माय चालोडा वाहून आलासी भरलापूर माय चालोडा वाहून आला भरपूर मायचा गड्या वाहून यादाची भरपूर मायचा गड्या वाहून यादाची हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई या भव नदीचे पाणी गळ्या मागे ओढीते भव नदीचे पाणी रे गळ्या मागे ओढीते या भव नदीचे पाणी रे गड्या मागे बुडीते या भव नदीचे रे पाणी गड्या मागे बुडीते भव नदीचे पाणी रे गळ्या मागे ओढीते भव नदीचे पाणी रे गळ्या मागे ओढीते या भव नदीचे पाणी रे गड्या मागे बुडीते या भव नदीचे पाणी रे गड्या मागे बुडीते भल्या भल्या पोणाऱ्यांना उलटून पाडीते भल्या भल्या भल्या
उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी भल्या भल्या पोहणारा उलथूनी पडिते आ भला भल्या पोहणारा उलथूनी पडिते भल्या 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 पोहणारा उलथूनी पडिते ओ उलट उलट नागारा घडिया उलट उलट माघारा घडिया भरला पून मायेचा लोढा मायेचा लोढा वाहुनिया जाशी
सर्वती साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि पुंडलीक वरदा हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधु ऋषी मुनी कैलासवासी खंडू हिरामण सौंदाणे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त थोडा तानपुरा कमी करा आजची ही कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रत्येकाचा प्रवास असतो. खरं सांगू, तुम्हा मला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही आहे. आमचा अखंड अनंतात प्रवास चालू आहे. ह्या अनंतातल्या प्रवासामध्ये पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. त्या ग्रहावरती काही कारणासाठी आम्ही आलोय.
प्रत्येकाला इथे येण्याचं, या ग्रहावर येण्याचं कारण आहे. ग्रहावर यावं, आपला कार्यभाग साधावा. कार्यभाग म्हणजे प्रपंच नव्हे बरं. मनुष्य जन्म ज्याच्यासाठी आहे तो कार्यभाग साधावा आणि पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघावं. इको लागून राहिलंय. भूमिका समजून घ्या. तुमचा आमचा मुक्काम आहे काही दिवसाकरता या ग्रहावरती, या पृथ्वी तलावरती. प्रत्येकाचा. संत महात्मे आले, या ग्रहावरती अवतरले, या ग्रहावरती तिने लँडिंग केलं, आपला कार्यभाग पूर्ण केला आणि पुन्हा आपल्या निजधामाला निघून गेले. तुकोबाराने स्पष्ट सांगितलेलं आहे, आमचा प्रवास हा अनंतातला आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याचे कारण, आलो याचे कारण, संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर मनुष्य जन्म फक्त परमेश्वराच्या प्राप्ती करताय, किंबहुना परमात्म्याचा जो आनंद आहे तो आनंद उपभोगण्यासाठी हा मनुष्य जन्माची निर्मिती आहे. भूमिका समजून घ्या. तुम्ही आम्ही वैकुंठातून आलोय. वैकुंठ या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. वैकुंठ म्हणजे स्मशानभूमी नाही. अलीकडं गावागावामध्ये स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीला सोज्वळ नाव दिले, वैकुंठ धाम. त्या शब्दाचा, त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. कारण वैकुंठ शब्दाचा अर्थ इतका गोड आहे. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या ठिकाणी दुःखाचा लवलेशही नसतो अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. थोडंसं कमी करा ताण. भूमिका समजून घ्या. वैकुंठ ही एक अवस्था आहे, मोक्ष ही एक अवस्था आहे, निजधाम ही एक अवस्था आहे. मी नेहमी व्याख्या करताना भगवंताविषयीची व्याख्या वेगळी करत असतो. परमात्मा कुणाला म्हणावा? जो मंदिरात वास करतो त्याला? पंढरपूर, रामेश्वर, काशी, मथुरा या ठिकाणी वास करतो त्याला? कुणाला परमात्मा म्हणावा? बघा, शब्दांची मांडणी करत असताना, शब्दांना जन्म देत असताना भगवंताविषयी संतांनी विचारपूर्वक जन्म दिलेला आहे. परमात्मा म्हणजे काय? आत्म्याच्या परम अवस्थेला परमात्मा म्हणतात. कशाला शोधायला जातात? तुमची परमावस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं साधन दिलंय, ते म्हणजे मनुष्यदेह. या मनुष्यदेहामध्ये आत्मा नावाचा जी शक्ती वास करते ती परमात्म्याचाच अंश आहे. पण तो परमात्म्याचा अंश, आपण परमात्मा आहोत हे कळण्यासाठी, हे लक्षात येण्यासाठी
उत्तम साधन दिलेलं ते म्हणजे मनुष्य देह, तो म्हणजे नरदेह. कारण नरदेहाचे नि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला. मनुष्य देहाच्याच ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो होतो आणि झालेले आहेत. संत कबीर असतील, ओशो असतील, लाओत्से असतील, सुकरात असतील, तुकोब असतील, ज्ञानोब असतील, नाथराय असतील, निळोबराय असतील, हे सगळी मंडळी नरदेहात आली, नारायण झाले. त्यांनी कुठली तीर्थाटने केली? त्यांनी एकच जाणलं. काय जाणलं? ज्याला शोधायला निघालो तो मीच आहे. बघा, मी सुरुवातीलाच व्याख्या केली, आत्म्याच्या परम अवस्थेला परमात्मा म्हणतात. समाधी कशाला म्हणतात? ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. समाधी म्हटली की आम्हाला भीती वाटते. समाधी म्हटलं की ती खोल विवर काढा, खड्डा काढा, आत गाडून घ्या, वर्ण शेळा लावून घ्या, गुदमरून मारा. नाही. वैकुंठ, समाधी, परमानंद, निज धाम, मोक्ष, मुक्ती, ह्या सगळ्या एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी, समाधान प्राप्त करण्यासाठी, किंबहुना आनंदाच्या सागरात उडी मारण्यासाठी थेंब होऊन भगवंतांनी तुम्हाला मला धाडलेला आहे. बघा, प्रारब्धामुळं शरीर नावाचं थेंब तुम्हाला मला प्राप्त झालेलं आहे. प्रारब्धामुळं. प्रारब्धाशिवाय काही नाही. कारण येताना आम्ही सगळं घेऊन आलोय. मनुष्य जन्माला येत असताना आम्ही सगळं घेऊन आलोय. आम्ही काय काय घेऊन आलोय? थोडंसं जड जाईल, पण समजून घ्या भावंडांनो. जन्माला येताना हा देह एकटा आलेला नाही, किंवा किंबहुना आत्मा हा एकटा आलेला नाही. त्या आत्म्याबरोबर कोण कोण आले? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासना भी घेऊन आलोय आम्ही. नुसती वासना आणलेली नाही, तर त्या वासनेबरोबर ती वासनेची 6 पोरं बी घेऊन आलोय. काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार आणि दंभ, ही 6 पोरं आहेत तिचे. येताना घेऊन आलोय. आणि कुणाला घेऊन आलोय? संचित, प्रारब्ध आणि क्रियामान, हे तिन्ही घेऊन आलोय. आणि काय घेऊन आलोय? ह्या सगळ्यांची मोठ बांधणारा एक जण आहे. त्याचं नाव आहे मन. ते मन हे आमच्या बरोबर आहे आणि तो जन्मोजन्मी आहे. मन हे फक्त या जन्मापुरतं मर्यादित नाहीये. आत्मा सूक्ष्म देह आहे, तर सूक्ष्म देहाबरोबर वासना, विकार, मन हे सुद्धा सूक्ष्म आहेत आणि हे आपल्या बरोबर येतात. ह्या सगळ्यांची मोठ बांधणारा एक जण आहे, त्याचं नाव आहे मन. तो मनही येतो आणि हे सगळे गोतावळे घेऊन तुम्ही आम्ही या देहात वास करत असतो. या देहात वास करतो आणि आपला कार्यभाग पूर्ण झाला की पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून जात असतो. आम्ही कायमचं राहायला इथं आलेलो नाही. मगाचा विषय घेतो. थेंब होऊन आलोय. या थेंबामध्ये अनंत दुःख आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. प्रचंड मोठा भवनदीचा विस्तार आहे. या मायरूपी भवनदीच्या या पात्रामध्ये, या प्रवाहामध्ये तुम्ही आम्ही अडकून पडलोय. या प्रवाहाबरोबर तुम्ही आम्ही वाहतोय. संचित क्रियामानाच्या लाटा मोडून लावी ती नीट वाटा, वेचुनी प्रारब्धाचा साठा निजात्म तटा काढीती. जे झोले बसतायत ना सुख दुःखाचे, पाप पुण्याचे,
हो, हे झोले कशाचे आहेत? संचित क्रियामानांच्या लाटा. भूमिका समजून घ्या. आपल्या जीवनामध्ये देहरूपी नाव आहे. या देहरूपी नाव ह्या भवनदीच्या पात्रामध्ये झोले खाते, हेलकावे खाते. एवढंच नव्हे, वैराग्याचे निज नावाडे, विषयांच्या आदळ रोकडे. भूमिका समजून घ्या. विषयरूपी जे खडक आहे त्या खडकावरती नाव दन दन दररोज आदळते. झोले खाते आहे. आणि या भवनदीच्या पात्रात मध्ये भले भले हात मारणारे गटकाळ्या खाल्ल्यात त्यांनी. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. 2.5-3 वर्षापूर्वी भली भली रांगेत उभी होती. भली भली होती बघा. 5-5, 10-10 लाख रुपये घेऊन रांगेत उभी होती. भल्या भल्यांना कोट्या दिशेनं अब्जो दिशेनं असं टाकून जावं लागलं प्लास्टिकच्या पिशवीतनं. भली भली ना, डेंजर आहे. संत महात्म्यांनी भीती घातलेली आहे, मुक्ताईने भीती घातलेली आहे. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. आणि त्या लाटेत मी बी गटकळ्या खात होतो. ती लाट आली ना, नुसतं नाव कोरोना आहे, पण ती लाट आहे ती भवनदीची लाट आहे. मी बी 13 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्याजवळ कुणी यायला तयार नाही. सक्का भाऊ नाही, बायको नाही, बहीण नाही, कुणीच नाही. मी स्वतःला लय भला समजायचो. संत चरण रज बाळकृष्ण दादा वसंत गडकर. मग ते काय ती फुलांच्या पाय घड्या आणि हे ते. तिथं कंडिशन सांगतो काय होती माझी. जेवण यायचे आम्हाला. ते सगळी तोंड बिंड बांधून यायचे असे प्लास्टिकच्या पिशवीतनं, ते डॉक्टर वगैरे सगळे. आणि आम्ही रांगेत उभं राहायचो. आणि ते जेवणाचं जे बॉक्स होता का नाही, अशा आमच्या अंगावर फेकायचे ते. अशा आम्ही झेलायचो. चुकून एक दिवशी काय झालं माहिती आहे का, ती रेष उडली होती, लक्ष्मण रेष. ह्याच्या अलीकडं कुणी यायचं नाही. चुकून माझा पाय पलीकडे पडला. त्यानं ते डबा होता का नाही माझ्या तोंडावरच फेकला. मारतूस का काय म्हटला, तू मर की. तेव्हा माझ्या लक्षात आलं, बाळकृष्ण महाराज भल्या भल्या होणाऱ्यांना काय उपयोग नाही हो. इतर वेळेला पायघड्या फुलांच्या घालतात, पण तिथं बिकट अवस्था होती. कुणी विचारत नाही, कुणी विचारत नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. एका कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. एका सद्गुरु वाचो धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. अंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी उच्चारी उच्चारी. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. ही सगळी फक्त सुखासाठी जवळ करणारे आहेत. ज्ञानोपर परखड बोललेत. माता पिता बंधू भगिनी, हो, परमार्थ जर तुम्हाला साधायचा असेल ना, हो, तर भक्तीच्या काजासाठी कराव्या जीवलगाच्या तुटी. कारण अंतसमयाला ही न येणारे आहेत.
धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा. बघा, परमार्थ, अध्यात्म, संप्रदाय, कीर्तन, प्रवचन हे काय सांगते? ह्या मायावी भवनदीतून बाहेर या, कारण अखेरच्या श्वासाला गटकळ्या खात असताना कोणीही येत नाही. कळलं का? आई वडिलांची सेवा करा हे सांगण्यासाठी कीर्तन नाहीये. माझं बोलणं कळते का? तरायचंय एकट्याला तरता येतं. प्रचंड श्रीमंत व्यक्ती स्टीव्ह जॉब्स, ऍपल कंपनी माहित आहे मोबाईलची. हा, स्टीव्ह जॉब्स प्रचंड श्रीमंत व्यक्ती. पटणार नाही तुम्हाला, मिनिटाला त्याच्या खात्यावरती 1 कोटी पडायची. आपली इंडियन करन्सी 1 कोटी मिनिटाला त्याच्या खात्यावरती पडायची. एवढी श्रीमंत व्यक्ती 60व्या वर्षी कॅन्सर झाला आणि तो कॅन्सर होता 3rd स्टेजचा. तोपर्यंत त्याला काहीच जाणीव नव्हती, फक्त पैसे 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 मिळवत होता तो. प्रचंड श्रीमंती. आणि या जगाच्या स्पर्धेमध्ये 1 नंबर होण्यासाठी तो धडपडत होता, प्रयत्न करत होता. मला 1 नंबर व्हायचा आहे, जगामध्ये 1 नंबरचा श्रीमंत व्हायचा आहे. 60व्या वर्षी कॅन्सर झाला, ऍडमिट झाला आणि डॉक्टरने सांगितलं आफ्टर 6 मंथ यू आर नेव्हर हिअर. तुम्ही थांबू शकत नाही म्हणले. तो म्हणाला प्रचंड पैसा आहे माझ्याकडे, काय करता येते का बघा. डॉक्टर म्हणले काहीच करता येत नाही. हताश झाला, निराश झाला आणि हंतरुणावरच्या बेडवरती पडल्यानंतर सुंदर वाक्य त्याने लिहिले. मी एवढा पैसा मिळालो, एवढा पैसा मिळवला, आलिशान बंगले खरेदी करू शकतो, महल बांधू शकतो, त्या महलात राहण्यासाठी त्याच्या साफसफाईसाठी मी नोकर चाकर ठेवू शकतो. माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी आलिशान कार खरेदी करू शकतो, रोल्स रॉयस सारख्या हजारो कार खरेदी करू शकतो. त्या चालवण्यासाठी मी ड्रायव्हर ठेवू शकतो. अमाप पैसा आहे, तो पैसा खर्च करण्यासाठी मी हजारो दासेने दास ठेवू शकतो. पण मला जो आजार झालाय तो त्याचं दुःख भोगण्यासाठी मी कुणाला ठेवू शकत नाही, ते मलाच भोगावं लागतंय. कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडली. मला हे सांगायचं आहे, त्या व्यक्तीने एकच लाईन लिहिली, सुंदर अशी लाईन लिहिली, शेवटची लाईन. माझ्या आयुष्यात मी एवढा पैसा मिळवला, सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी खरेदी करू शकलो असतो, हो, पण माझं दुर्दैव आहे, माझ्या नशिबामध्ये सुखाची झोप लागणारी बेड मात्र मला खरेदी करता आली नाही. हे जे बेड आहे ना, ही अंतिम श्वास घेण्यासाठी बेड आहे, ते मला खरेदी करता आलेलं नाही. भावंडांनो, हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, समजून घ्या. आयुष्यामध्ये पैसा किती मिळवलाय, आयुष्यामध्ये प्रॉपर्टी किती मिळवली, आयुष्यामध्ये जिरवाजिरवी किती केली, आयुष्यामध्ये किती स्पर्धा जिंकल्या, आयुष्यामध्ये किती रेस जिंकल्या, याच्यापेक्षा आयुष्यामध्ये किती समाधानानं जगलो हे अत्यंत महत्वाचं आहे. समाधान अंतिम आहे हो. एका समाधानासाठी एवढे प्रयत्न आहेत, विना प्रयत्नाचं जर ते समाधान पाहिजे असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. विषय अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. काय करावे लागेल? आतून मरावं लागेल. माझं बोलणं कळते का? काय व्हावं लागेल? आतून मरावं लागेल. बाहेरून प्रत्येक जण मरतोच मरतो, तो चौघांच्या खांद्यावरून जातो. चौघांच्या खांद्यावरून जो जातो ना त्याला मृत्यू म्हणतात, आणि आतून जो मरतो ना त्याला मोक्ष म्हणतात, त्याला मुक्ती म्हणतात. भूमिका समजून घ्या. आत्ममरण म्हणजे काय? मी सुरुवातीला सांगितलं,
कुणाकुणाला घेऊन आलोय? सगळ्यांना घेऊन आलोय. काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, तृषा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, त्रिषा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संशय, ह्या सगळ्यांना घेऊन आलोय. ज्या वेळेला या घरामध्ये वास करत असताना आमच्या बरोबर ही सगळी जण आहेत आणि ही सगळी नातलग तुम्हा मला खुणावतात. हे दे, ते कर, हे कर, अमक कर, तमक कर. का म्हणतो? हो, स्त्री भोग पाहिजे, पुरुष भोग पाहिजे, लोभ म्हणतो बंगला पाहिजे, मोह म्हणतो पैसाडका पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही बाहेर प्रयत्न करत असतो. सगळे आत आहेत. आतून मरणं म्हणजे ह्या नातलगांशी यांच्याशी संबंध तोडणं. इच्छेनं जर ऑर्डरच दिली नाही पैसा मिळो, इच्छेचे कॉन्टॅक्टच जर तोडला तर धडपडू का आम्ही? आतनं काम नावाचा विकार जो आहे ना, हो, तो प्रचंड घातकी आहे. प्रचंड घातकी आहे. तो काय करतोय? आज्ञा देतोय आम्हाला. सारखं डिवसतोय. भोग पाहिजे, भोग पाहिजे, विषय भोग पाहिजे, विषय भोग पाहिजे. आणि त्या भोगाच्या प्रयत्नासाठी आम्ही धडपडत असतोय. बाहेर बाहेर धडपडतोय. सगळ्या घटना आत घडतायत, मागण्या आत होत आहेत आणि त्या पुरवण्यासाठी आम्ही बाहेर प्रयत्न करतोय आणि दुःखी होतोय. यांच्याशी कॉन्टॅक्टच तोडला. बघा, गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश केलाय ना, तो काय उपदेश केलाय? तू मारणारा कोण आहे? अर्जुना, मारिता आणि मारविता तो मीच आहे. तू स्वतःला मारणारा समजतोस? नाही. क्षत्रियाच्या वंशी जन्मावे तरी समरांगणी का भ्यावे, स्वामी काजे मरावे तरी पावावे माझे पद, चाल युद्धाला तयार हो. मग अर्जुन म्हणला, ही नातेवाईक आहेत, कसं त्यांना मारू? कोण नातेवाईक? लौकिक नातेवाईक का आध्यात्मिक? आम्ही आतापर्यंत तेच समजत आलोय. लौकिक नातेवाईक समजत आलोय. भाऊ, बहीण, गुरु, वडील, आई यांची हत्या करा. नाही, आतमध्ये जे नातलग आहेत ना, त्यांच्या मागण्या प्रचंड वाढलेल्या आहेत. म्हणून आम्ही दुःख भोगतोय. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तोड बाबा, तरच तू सुखी होशील. आत मेलं पाहिजे, तरच बाहेर आनंद ओसंडून वाहील. आमचं वर्म चुकलंय. आतल्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी बाहेर प्रयत्न करतोय, मरतोय, राबतोय, पण काही इच्छा पूर्ण होईनात. इच्छा पूर्ण होती, वासना पूर्ण होती. रसनेंद्रिय जी आहे, सकाळी बाबा आज पोटभर जेवलो, आता मरेपर्यंत जेवायची गरज नाही, असं होईल का? लग्न केले, एक मुलगा झाला, विषय संपला, आता मरेपर्यंत त्याची गरज नाही, असं होईल का? काय नाही म्हणले, 1 महिन्याचा पगार मिळाला, आता काय पगार मिळायची गरज नाही, पैसा नको, आता मरेपर्यंत काळजी नाही, असं होईल का? का? चटकाई हे व्यसन आहे, हे विषयांचं व्यसन आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी जैसा, इंधने निमाला अग्नी जैसा, इंधने निमाला अग्नी जैसा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने
इच्छा वासना कधीच पूर्ण होत नाहीत. त्या सातत्यानं आत मागण्या करत असतात. त्या मागण्या संपल्या की बाहेरचे प्रयत्न खुंटले, प्रारब्ध भोग सरला. भूमिका समजून घ्या. संचित प्रारब्ध आणि क्रियामान ही त्रिपुटी वारंवार का उपभोगावी लागते माहिती आहे? का उपभोगावी लागते? एक साधं उदाहरण देतो. बँकेमध्ये 5 लाख रुपये ठेवले, त्याला संचित म्हणतात. सोपं उदाहरण आहे. बँकेमध्ये 5 लाख रुपये ठेवले, त्याला संचित म्हणतात. ते बँकेतले 5 लाख रुपये व्यवसाय, त्या 5 लाखातले 2 लाख रुपये व्यवसायासाठी काढले, त्याला प्रारब्ध म्हणतात. सोपं उदाहरण करून सांगतो. 5 लाख हे संचित आहे, त्यातले 2 लाख रुपये काढले व्यवसायासाठी. हो, ते व्यवसायात गुंतवले 2 लाख रुपये, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि व्यवसाय सुरू केला, त्याला क्रियामान म्हणतात. बरं, ह्या जन्मातली त्रिपुटी नाही, जन्मोजन्माची त्रिपुटी आहे. या जन्मात आल्यानंतर आमचा क्रियामान सुरू झाला. क्रियामान म्हणजे आत्ता कीर्तन ऐकतोय, आता संसार करतोय, प्रपंच करतोय, दैनंदिन जीवनामध्ये जे कार्य करतोय. वर्तमान म्हणजे क्रियामान. आणि ह्या क्रियामानातून, या व्यवसायातून जो फायदा होतो, लक्षात आलं का? चला आपण एक गृहीत धरूया. 2 लाख रुपये काढले प्रारब्ध म्हणून आणि व्यवसायात लावले, आणि व्यवसायात प्रॉफिट झाला पुन्हा 5 लाखाचा. ते 5 लाख घेतले आणि पुन्हा नेऊन बँकेत टाकले. संचितात किती झाले? पहिले 3 आणि हे 5 किती झाले? संचित वाढते का कमी होते? का वाढते? क्रियामानामुळं. विषयांची आसक्ती, लोभाची आसक्ती, मोहाची आसक्ती, नाही का? बंगला असावा, आलिशान कार असावी, बँक बॅलन्स असावा, दागदागिने असावेत, जमिनी असाव्यात, प्रॉपर्टी असावी, नाही का? ह्या सत्ता असावी, संपत्ती असावी. हे असावं करत ज्यावेळेला आम्ही क्रियामानात ह्या सगळ्या गुंतवणूक करतो ना, ते जाऊन संचितात पडतं. जन्ममुक्त होईल. बघा, संचित रिकामं पाहिजे. तुम्हाला जर जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर संचित रिकामं पाहिजे. का? भोग तो न घडे. भूमिका समजून घ्या. मग आत न मेल्यावर काय होईल? आमचं संचित कमी येईल. मी म्हणतो एका जन्मात कमी येईल असं नाही. भगवत कृपेनं पुन्हा जर मनुष्य जन्म मिळाला आणि पुन्हा संचितातला काही भाग कमी असा होत 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 गेला की जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालाच झाला म्हणून समजा. त्यासाठी काय करायला पाहिजे? आत न मेलं पाहिजे. आणि हे संत महात्म्याने टेक्निक प्राप्त केलं बरं का, अवगत केलं आत न मारण्याचं. एक दृष्टांत देतो. संत एकनाथ महाराज, त्यांना उपाधी कुठली लावलेली आहे? शांती ब्रह्म. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज चेहऱ्यावरून अखंड आनंद ओसंडून व्हायचा. अखंड अखंड स्मित हास्य, अखंड परोपकार, अखंड जीवाचा कल्याणकारी भाव. आणि शांतीब्रह्म हे उगीच नाव दिलेलं नाही त्यांना. 21 वेळा खळ त्यांच्या अंगावरती थुंकला. ज्या वेळेला थुंके त्याच वेळेला नाथराय स्नानाला जायचे, पुन्हा स्नान करून परत यायचे. हे पान खाऊन बाबा हाच हजर. 21 वेळा थुंकून झाल्यानंतर ह्याचं पान चावून चावून तोंड दुखायला लागलं. 22व्या वेळेला जाऊन पायाच पडला नाथरायांच्या. नाथराय म्हणले क्षमा करा मला. नाथराय म्हणले बाबा तुला का क्षमा करा, उलट तुझे उपकार मानले पाहिजेत. का? तुझ्यामुळं मला गंगेचं 21 वेळा स्नान घडलं. ते का थोडं आहे? 500 वर्षापूर्वीचं काळ सांगतो बरं का. आता थुकायला जाल सरास ठगास माटक आहेत. आता ही 500 वर्षापूर्वीची मला एक भूमिका सांगायची आहे. तुम्हाला जर जीवनाचा आनंद जर मिळवायचा असेल, लक्षात आलं का? कारण नाथरायांचा जो क्रोध होता ना, तो क्रोध संपवला होता त्याने. का? कनेक्टिव्हिटी संपली होती आतल्यांची. पितृ 15वड्यामध्ये भोजनाची
पंगत वाढत असताना नाथरायांच्या घरी एक खळ आला. खळाला सुपारी दिली होती. नाथानं तेवढा राग आणून दाखव, तुला पाहिजे एवढे पैसे देतो. त्या पंक्तीत खळ जाऊन बसला एक. नाथरायांची पत्नी गिरिजा, नाथराय हे दोघ जण संत पंगत वाढत होते. तो खळ उठला आणि नाथांच्या पत्नीच्या पाठीवरच जाऊन बसला. आता पत्नीची खोड काढली म्हणजे राग यायला पाहिजे. नाथाने बघितलं खळ आपल्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसलेला आहे. नाथाने काय म्हणावं, गिरिजे सांभाळ ग बाई, पडेल तो. काय म्हणाले ते, सांभाळ ग बाई, पडेल तो पाठीवरून. गिरिजे त्यांचीच पत्नी होती, म्हणाली नका काळजी करू, हरीला पाठीवर घेण्याची सवय आहे. हरी म्हणजे कोण, मुलगा. हरीला पाठीवर घ्यायची सवय आहे, नाही पाडत. ते तिथनं उठलं, गडाबडा लोळलं नाथांच्या पायावर. अहो म्हटलं तुम्हाला राग कधी येणार. असाच एक जण भेटला. हो खळ. नाथराय बसले होते. खळ तिथे गेला. काय हो म्हणले नाथराय, काय म्हणले, बाहेरून इतकं छान दिसता तुम्ही, बाहेरून इतका आनंद तुमच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतोय, बाहेरून छान आहे, आतनं कसं आहे. नाथरायने पुन्हा स्मित हास्य केलं. कुठल्या उद्देशाने आलं हे नाथरायांना कळालं, तरी नाथराय आनंदात खुश. बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी, पण ज्यावेळेला तू मला काल भेटला होतास ना, काल मला भेटायला आला होतास, त्यावेळेला तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली. तो खळ म्हणाला काय हो, काय नाही म्हणले, काल तुझा मी जाता जाता हात बघितला, त्या हाताची एक रेषा बघितली, ती रेष सांगत होती ह्या आठवड्यात तू मरणार आहेस. कोण म्हणाल, नाथराय म्हणाले त्या खळाला, तू आठवड्यात मरणार आहेस. असं म्हटल्याबरोबर ते मटकन खाली बसलं. आता आठवड्यात मरणार आहे म्हटलं संपले की म्हणले, अवघड झालं. आता ते मटकन खाली बसलं. मला म्हणला पाणी द्या थोडं. नाथांच्या सेवकाने पाणी आणून दिलं. म्हणला जातो. नाथराय म्हटले थांब की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. नको म्हणले, आता जातो. तिथंच गळटलं. मला एक सांगा, आठवड्यात मृत्यूची बातमी, आठवड्यात मरणार हे कळाल्यानंतर कोण आनंदी राहील. समजा आठवड्यात तू मरणार असं कळालं, तू काळजी करू नकोस सांगतो तुला मी एक उदाहरण देतोय. हां असं समज की आठवड्यात तू मरणार आहेस असं तुला समजलं. तू जमिनीचे भाव विचारायला जाशील का, बंगला बांधायला काढशील. कारण ते अंतिम सत्य आहे, बाकीचं सगळं भ्रम आहे. अंतिम सत्य मृत्यू, आणि ज्यावेळेला मृत्यू लक्षात येतो ना त्यावेळेस सगळं फोल ठरतं. भूमिका समजून घ्या. मौल्यांनो, तुम्हाला समजा कोणी सांगितलं ह्या बाबा आठवड्यात तू मरणार आहेस, झालं म्हणजे संपलं, उद्या निघालो. नाथराय म्हणाले काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. पण मी जे उत्तर तुला देणार होतो ना, ते उत्तर मला तुझ्या तोंडनं ऐकायचं होतं. अरे आतनं जो मेलाय त्याला काय विचारतोय, आतनं कसं आहे. अर्थ कळला का. आतनं मरून बघा, आतनं मेल्यानंतर बाहेरच्या मरणाची भीतीच उरत नाही. विठ्ठल आतली सांगतात हे करायचं आहे कुणासाठी, पोरासाठी. आतली सांगतात हे करायचं आहे कुणासाठी, बायकोसाठी. आतली सांगत असतात. लक्षात आलं का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरच्यांसाठी जे करतोय ना ते कोणी येत नाही. ज्ञानोबाने मग अशी सांगितले, माता पिता बंधू कोणी येत नाही. आतनं मेल्यानंतर बाहेरच्यांची काळजी करू नका. का, तो आनंद आपल्याला उपभोगायचा आहे, आपल्याला एकट्याला उपभोगायचा आहे. इतरांच्या बघा, मी म्हणत नाही प्रपंच टाका, मी म्हणत नाही संसार टाका, मी म्हणत नाही मुलाबालांच्याकडे लक्ष देऊ नका, मी म्हणत नाही पत्नीला वनवासात टाका. नाही, कर्तव्य म्हणून प्रपंच नेटका करावा. हो, पण परमार्थ अनासक्तीनं करावा. लक्षात ठेवा. आसक्ती ठेवून आम्ही जेव्हा प्रपंच करतो ना, खऱ्या अर्थानं त्याचं दुःखाचं मूळ आहे, आसक्तीत मूळ आहे. मी नेहमी सांगत असतो, पैशात दुःख नाही, श्रीमंतीत दुःख नाही, मायेत दुःख नाही. दुःख कशात आहे, त्याच्या आसक्तीत आहे. नको नको मना गुंतू
मायेत दुःख नाही बरं, माया जाळात दुःख आहे. माया जाळ म्हणजे आसक्ती, पैशाची आसक्ती, बंगल्याची आसक्ती, श्रीमंतीची आसक्ती, सत्तेची आसक्ती. त्या आसक्तीत दुःख आहे. त्या आसक्ती पूर्ण झाली नाही, ती इच्छा पूर्ण झाली नाही की मग दुःखाला सामोरं जावं लागतं. भूमिका समजून घ्या. कर्तव्य म्हणून काही गोष्टी पार पाडूया, पण अखेरच्या क्षणाला आम्ही आलोय, आम्हालाच जायचं आहे. भूमिका समजून घ्या. मला 4थीला असताना एक कविता होती. ती कविता त्यावेळेला बाई होत्या आम्हाला, आणि ती कविता पाठ करण्यासाठी बाई लय मारायच्या, लयच मारायच्या हो. म्हणजे ते भारत आंबेंची कविता होती, त्या कवितेचा अर्थच कळायचा नाही. मग घोकमपट्टी, हो, मग ते आम्ही त्यावेळेला कविता पाठ केली, पण त्याचा अर्थच कळत नव्हता. पण जसा आमचा सूर्य मावळ तिकडे निघाला, जशी आम्ही 50 ओलांडली, त्यावेळेला त्याचा कवितेचा अर्थ कळायला लागला. थोडा तानपुरा द्या. जनपळ भर म्हणतील हाय हाय, जन धिन धिन दा धिन तिकड धिन दादा किट धिन धिन दा धिन. जनपळ भर म्हणतील हाय हाय, जनपळ भर म्हणतील हाय. कोणाकोणाला माहिती आहे कविता ही? हातवर करा बरं. मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. तसेच वारे पुढे वाहतील, तसेच वारे पुढे वाहतील. होईल काही का अंतराय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय. सगळे सोय रे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. सगळे सोय रे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. उठतील बसतील, हसून खिदळतील. उठतील बसतील, हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. जन पळभर, जन पळभर, जन पळभर म्हणतील हाय हाय. आत्ता अर्थ कळाला. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपला क्रम आचरतील. तसेच वारे पुढे वाहतील. मी जाता त्यांचे काय जाय, होईल काही का अंतराय. माझ्या जाण्याने अंतराळात काय बदल होणार आहे का? नाही. नद्या नाले वाहत राहणार आहेत, हो, काही फरक पडणार नाही. सगळे सोयरे डोळे पुसतील. मी गेल्यावर किती दिवस? 14 दिवस. पुन्हा आपल्या कामी लागतील. उठतील बसतील, हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय, माझ्या जाण्याने त्यांचं काय जाणार आहे? काही फरक पडत नाही. किती गोड आहे हो हे. ज्या वेळेला आम्ही बिंबवतो ना अंतःकरणामध्ये, त्यावेळेला खऱ्या अर्थाने विरक्तीने वैराग्य निर्माण होतं. आयुष्यामध्ये विरक्तीने वैराग्य अत्यंत गरजेचे, लक्षात ठेवा. ज्याच्या आयुष्यामध्ये वैराग्य, ज्याच्या आयुष्यामध्ये विरक्त आहे, त्याच्या आयुष्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही. का? इच्छा वासना मावळल्या. मृत्यूची व्याख्या करताना वेगळी करतो, मोक्षाची व्याख्या करताना वेगळी करत असतो. मोक्ष कशाला म्हणायचं? श्वास
शिल्लक आहे आणि इच्छा संपल्यात त्याला मोक्ष म्हणतात. मृत्यू कशाला म्हणायचं? श्वास संपलेत आणि इच्छा शिल्लक आहेत त्याला मृत्यू म्हणायचं. भूमिका समजून घ्या. बाहेरून जो प्रवास आहे त्याला मृत्यू म्हणतात आणि आतून जो प्रवास आहे त्याला मोक्ष म्हणतात. आत्म्याच्या परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला ध्यान म्हणतात आणि आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला समाधी म्हणतात. आणि ती मिलन तुम्हाला गाठायचं आहे आत्म्याच्या आणि परमात्म्याचं. भूमिका समजून घ्या. प्रपंच जरूर करावा पण अनासक्त करावा. आम्ही जर आसक्ती ठेवून प्रपंच करायला गेलो तर दुःखाच्या खाईत लोटणार. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथूनही पाडिते. भल्या भल्या म्हणे तुकड्या घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. ऐक मानवा भाई तू राम राम घेई, ऐक मानवा भाई तू राम राम घेई. नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण तुसणाई ढाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील पैसा अडका देत राहील सडका. पैसा अडका देत राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण तुसणाई ढाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. मृत्यूला घाबरलं का काय? सगळी सिरियस झाला. आल्यापासून बघतो मी थोडं गंभीर झाले. जाणीव पाहिजे मृत्यूची. हे बघा, आमच्या हातून परमार्थिक कार्य घडावं असं वाटत असेल, आमच्या हातून आध्यात्मिक कार्य घडावं वाटत असेल, किंबहुना या जन्मात आम्हाला परमात्मा मिळावा असं जर वाटत असेल तर प्रत्येकानं आपला मृत्यू पावलागणीच आठवावा. कोणीच अश्वत्थामा नाही. अश्वत्थामा कुणी नाही. बघा, प्रत्येकाला वाटतं मी मरणारच नाही. वाटतंय का नाही? हे आमचा आंधळेपण आहे. स्मशानभूमीमध्ये आम्ही सगळे जातो, ते प्रेत जळत असतं आणि चर्चा चालू आहे. कुठं स्मशानभूमीतच काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही. आता इथं रामभाऊ असला नावाचा तर क्षमा करा. तो म्हणणार बरं माझं नाव तुला आठवलं. एक उदाहरण देतो.
काय म्हणले रामभाऊनं एवढं कमवलं, एवढी माणसं जोडली, काय नेलं जाताना काय नेलं नाही बघा. लय वाईट क्षणभंगूर माणसाचं आयुष्य, लय बेकार. कुठं चर्चा चालली? स्मशानात. पण ह्या भोप्याला हे कळ ना, तो जात्यात आहे, आम्ही सुपात आहे, उद्या आम्ही बी जात्यात जाणार आहे. हे का कळत नाही? सावध त्यागुने कारण व्हा, सावध त्यागुने कारण व्हा, सावध त्यागुने कारण व्हा, सावध त्यागुने कारण. एक पाहताचा एकाची दहेर, एक पाहता एकाची दहने, एक पाहताचा एकाची दहेर, एक पाहता एकाची दहने, सावध त्यागुने कारण व्हा, सावध त्यागुने कारण व्हा. प्रमाण काय? एक पाहता एकची दाणी, एक पाहता एकची दाणी. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, असा त्याचा अर्थ आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे कळत नाही ना, हे आमचं मोठं अज्ञान आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे. आमचा मृत्यू डोळ्यासमोर आहे. एवढा असूनही आम्ही अश्वत्थामासारखं जगतो. म्हणून अपेक्षित परमात्म्याचा जो आनंद आहे तो मिळत नाही, लक्षात ठेवा. तुकडोजी महाराजांनी विरक्ती सांगताना, वैराग्य सांगताना इतका सुंदर वर्णन केलंय. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार, मेल्यावर ते आपलं घर. स्मशानभूमी कुठे आहे? गावात आहे का बाहेर आहे? सरपंच आहेत का इथं? आहेत? कुठे आहेत? कुठे आहेत? तुम्हीच आहे वे. जी आर काढा आता. तो जी आर असा काढायचा, गावाच्या बाहेरची स्मशानभूमी चौकात बांधायची. कुठे बांधायची? जाता येताना पेटताना दिसलं की बरोबर ही ताळावी येते बघा. कुठं बी हिंडून ये, कुणाला बी पाणी पाजून ये, किती बी जिरवून ये, शेवटी कुठं जायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. भूमिका समजून घ्या. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. अभिमान काय? आम्ही अशा अभिमानात घर बांधतो, अशा अभिमानात आम्ही बंगले बांधतो की कायमच राहणार आहे. हे विशेष आहे. कायमच राहणार आहे का आम्ही? म्हणले महाराज 2 कोटीचा बंगला आहे. बरं बाबा असू दे. नुसतं बंगला 2 कोटीचा नाही, 25 लाखाचं बाथरूमच आहे. सगळं टोटल इटालियन, जॅग्वार. शेवटची आंघोळ कुठं? रस्त्यावर. काय त्या 25 लाखाला बाथरूम घेऊन पेटवायचं आहे का? बघा त्या बाथरूम किती 25 लाखाचं असलं तर आत बाथरूम मध्ये दुमतं होत नाही. कळलं का अर्थ? ते दुमतं होत नाही म्हणून बाहेर आंघोळ घालायला लागते. कपडे मात्र आयुष्यभरामध्ये भरजरी रेमंडचे घालतं 5-5 हजार मीटर वाली. श्रीमंतीचा आयट आणि थाट काय सांगतो बोलायचं कामच नाही.
हो. आणि जाताना अंगावर किती रुपये मीटरचं कापड असतं? 10 रुपये. काय मिळवतो आम्ही? तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे. हो, हे बघा, या जन्मातल्या आयुष्याचा विचारच करू नका. किती जगलोय या जन्मामध्ये त्याच्यापेक्षा अकल्प आयुष्य संत महात्मे जगले. अकल्प आयुष्य. जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत ज्ञानोबांचं आयुष्य आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत तुकोबांचं आयुष्य आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत हो संत महात्म्यांचं आयुष्य आहे. त्या आयुष्य तुम्हाला राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, आता प्रमाण बस. खूप धन्यवाद. विठोबा रखुमाई. चला. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. भगवान ज्ञानेश्वर महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान, महारुद्र हनुमान की, सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. रे गड्या मोठे उडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते, खाशी भरला पुर मायेचा लोंडा वाहून या जाशी. संत मुक्ताबाईंचा हा अभंग खूप बोध देऊन जाणार आहे. इतका गहन अर्थ मुक्ताईने या ठिकाणी सांगितल्यानं तो उपदेश करताना चांगदेवाला केलेला आहे. आता हे चांगदेव हे प्रतीक आहे बरं. खरा उपदेश तुम्हाला आहे. चांगदेव हे प्रतीक उभं करत असताना, चांगदेवाची ख्याती वर्णन करत असताना 1400 वर्षाचं आयुष्य लाभलेलं चांगदेव असं म्हटलं गेलेलं आहे. या भावंडांच्या भेटी करता ज्यावेळेला चांगदेव येत होते त्यावेळेला वाघावर बसून आले. हे वाघावर बसून येणे कशाचं प्रतीक आहे? सत्तेचं. 1400 वर्षाचं आयुष्य कशाचं प्रतीक आहे? आयुष्याचं, अति आयुष्याचं. सर्पाचा चाबूक करून येणं हे कशाचं प्रतीक आहे? अनुशासनाचं. पाठीमागं पुढं डोल धमामे नगारे नाही का, शिष्यगण लाखोंचा जनसमुदाय, हे कशाचं प्रतीक आहे? ऐश्वर्याचं आणि सत्तेचं. ह्या सगळ्या गोष्टी असताना म्हणजे अति आयुष्य आहे, वय झाले, सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, मान आहे, लौकिक आहे, सगळं आहे, पण अक्कल नाही.
साधा आहे हो. अशी चांगदेव कितीतरी आहेत, कितीतरी चांगदेव आहेत. 14 म्हणजे अति आयुष्य लाभलेल्या त्या चांगदेवाला 9 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं अनुग्रह द्यावाने उपदेश करावा. काय नेमकी तफावत कशात आहे? 1400 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या चांगदेवाला केवढा अनुभव असावा, त्या मानानं मुक्ताईला 9 वर्षात काय अनुभव आला? बघा, लौकिक दृष्ट्या जर विचार केला तर स्त्रीचं लग्न किंवा स्त्रीची उपवरता वयाच्या 16व्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापासून 18 वर्षापर्यंत येत राहते. ते एक वयात येण्याचं वय आहे. माझं बोलणं कळते का? स्त्री पतीचा धावा कधी करते, स्त्री पतीची अपेक्षा कधी करते? ज्यावेळेला ती उपवर होते त्यावेळेला. तसं परमार्थामध्ये भक्ती उपवर व्हावी. ज्यावेळेला भक्ती उपवर होते ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने देवाचा धावा सुरू होतो. 60-70 ओलांडली तरी आम्ही उपवर होत नाही. माझं बोलणं कळते ना? तुम्ही सुज्ञ आहात नाही का? मग काय मंडळी म्हणते ना, मुक्ताईला एवढी उपवरता एवढ्या वयात कशी आली? उपवरता याची गरजच नाही. ताई दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न जाता, बालपणीच सर्वज्ञता मिळत या. ताई दशेची म्हणजे ती अवस्था प्राप्त व्हावी, 60-70 ओलांडावी, मग तपश्चर्या व्हावी, आणि मग ती अवस्था प्राप्त व्हावी, मग ते वैराग्य विरक्ती निर्माण व्हावी. गरज नाही. वयसेची या गावा न जाता, वयात येण्याची वाट पाहायची गरज नाही. उपजतची उपवर होती, 4ही भावंड. आणि बालपणीच सर्वज्ञता मिळत या. अवतारी पुरुषाला कशाला पाहिजे साधना? अवतारी पुरुषाला कशाला पाहिजे अवस्था? अवतारी पुरुषांना कशाला पाहिजे उपवरता? का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. 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 सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ब्रह्मा सोपाना झाला, भक्ता आनंद बसला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ओ महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार सखा माझा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जनाईनं मुक्ताईला उपमा देताना आदिशक्ती मुक्ताबाई, ह्या सृष्टीच्या निर्मितीसाठी 3 देवतांची अत्यंत गरज होती. 3 देवता कोणती? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या सृष्टीच्या निर्मितीसाठी या 3 देवतांची गरज आहेच आहे. पण या 3ही देवतांना शक्ती पुरवणारी ती आदिमाया आहे. आणि त्या आदिमायेचं रूप म्हणजे सूक्ष्म रूप म्हणजे आमची मुक्ताई आहे. आणि ती मुक्ताई चांगल्याला उपदेश करते. केवढा अधिकार आहे!
इथं ज्ञानाचा अधिकार आहे, इथं योग्यतेचा अधिकार आहे, इथं वयाचा अधिकारच नाहीये. लक्षात ठेवा. ही चारी भावंड जन्माला येतानाच उपवर होऊन आलेली अवतारी पुरुष ही सगळी. आणि अवतारी पुरुषांनी एकच काम केलं, वैराग्याचे निजनावाडे आढळ बैसले चहूकडे, विषयांच्या आदळ रोकडे, वेचुनी धडपडे काढी ती काठा. दीपस्तंभ माहित आहे? दीपस्तंभ काय करतो? समुद्रामध्ये भरकटलेले नाव किनाऱ्यावर येण्यासाठी म्हणून दीपस्तंभाचं मोठं काम आहे. किनाऱ्यावर दीपस्तंभ फिरत असतो, भरकटलेले नाव किनाऱ्यावर लागते. तशी ह्या विश्वाला 4 लाभलेली दीपस्तंभ आहे. ती निवृत्ती दादा, ज्ञानोबा आहे, सोपान काकाने मुक्ताई 4 दीपस्तंभ आहेत. ही तुमच्या आमच्यासारखी भरकटलेली नाव आहेत ना, त्या दीपस्तंभाकडे बघून किनाऱ्याला जाणारे आहेत. म्हणून दीपस्तंभाची उपमा दिली निळोबरायांनी. उभारिला ध्वज तीही लोकावरी, उभारिला ध्वज तीही लोकावरी, उभारिला ध्वज तीही लोकावरी, 80 चराचरी कीर्ती ज्याची, निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, देह निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, देह निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, देह निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, जन्माला येतानाच सूर्याचा अवतार घेऊन जन्माला आली, ज्ञान सूर्याचा अवतार घेऊन जन्माला आलेली मुक्ताबाई निवृत्ती दादा सांगते, निवृत्ती दादा आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार, आमच्या स्वस्थानी अंधार नाही. आणि म्हणून शेवट सुद्धा मुक्ताईचा प्रकाशात झाला, विजेच्या लखलकाटात झाला. भूमिका समजून घ्या. असो, अशी थोर मुक्ताई, त्या मुक्ताईचा आजचा हा अभंग तुम्हा मला सवरण्यासाठी, तुम्हा मला तुमची आमची झोप उडवण्यासाठी मुक्ताईनं तुम्हा मला उपदेश केलेला आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते, उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. आता बघा, उलट उलट माघाऱ्या गड्या या शब्दाचा अर्थ सांगतो, या प्रमाणाचा अर्थ सांगतो आणि सेवेला मी पूर्ण विराम देतो, कारण ही प्रमाण अत्यंत महत्वाचं आहे. उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. गंगेचा उगम गंगोत्रीला झाला. मनाचा कान करून ऐका, 3 ते 4 मिनिटांमध्ये सेवा पूर्णत्वास जाणार आहे. गंगेचा उगम गंगोत्रीला झाला, गंगेचा प्रवाह सुरू झाला. गंगेचा प्रवाह येत 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 ती समुद्राला मिळाली. उगम थेंबापासून झाला आणि शेवट समुद्रात झाला. समुद्रात तो प्रवाह आल्याबरोबर त्या प्रवाहाला कळालं की ज्या समुद्रात आम्ही येऊन म्हणजे आपण येऊन मिसळलोय, तो समुद्र हा भव नदीचा भवसागर आहे, दुःखाचा सागर आहे. जर आम्ही परत आमच्या दिशेनं परत जर फिरलो नाही, उगमाच्या दिशेनं जर फिरलो, प्रवाह म्हणताय बरं का, ते गंगेचे प्रवाह म्हणतायत, उगमाच्या दिशेनं परत जर गेलो नाही तर या भवसागरामध्ये गटकळ्या खाव्या लागतील, भवसागराचं दुःख प्राप्त करावं लागेल. माग फिरूया. म्हणून त्या धारा, गंगेच्या प्रवाहाच्या धारा उलट्या दिशेनं उगमाच्या दिशेनं व्हायला लागतात. त्या धाराचं रूपांतर होतं राधात. धाराचं उलट करा, काय होतं? राधा.
राधा ही व्यक्ती नाहीये, राधा ही स्त्री नाहीये, राधा ही मुलगी नाही, राधा ही एक अवस्था आहे. आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा जो उलटा प्रवास आहे, त्या उलट्या प्रवासाच्या दिशेनं वाटचाल करणारी जी अवस्था आहे त्या अवस्थेला राधा म्हटलेला आहे. भूमिका समजून घ्या. आणि ती राधेची अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. आम्ही धारेत अडकून पडलोय, राधेत त्याचं रूपांतर झालं पाहिजे. उलट उलट माघारा गड्या, आरायस कुठून? उगमापासून. कुठं उगम तुझा? परमात्मा. परमात्मा हा तुझा उगम आहे. हो, पण त्या उगमापासून प्रवाह करत 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 या भवसागरापर्यंत आलाय. तर दुःखच दुःख आहे. उलट उलट माघारा गड्या. उलट, आता उलट म्हणजे कुठं उलट? अंतर्मुख हो. तू जिथं आहेस तिथं उभा राहा. स्वरूपाची जाणीव ठेव. स्वरूप लक्षात आण. बहिर दिशेला जाऊ नकोस. हो, अंतर्मुख हो. उलट उलट माघारा गड्या, नाहीतर काय होईल? फिर गोते खाशी. कारण भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. आणि या तारणार कोण आहे? या भवनदीच्या पात्रातनं, या भवसागराच्या दुःखातनं तुम्हा मला तारणारा कोण आहे? म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण. म्हणजे उलट. जा सद्गुरु शरण तुझं नेती उतरून. सद्गुरूला शरण गेलास तर तुला उलट्या दिशेने घेऊन जातील, अंतर्मुख करतील, स्वरूपाची ओळख करून देतील. ऐक शिष्य येथेची वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको, याची जाणीव करून देतील. म्हणून म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण. जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून. उलट उलट माघारा गड्या, फिर गोते खाशी. भरला पूर माईचा लोंढा वाहून या जाशी. शेवटचे काय प्रश्न विचारतो? देव कुणाकुणाला आवडतो? हात वर करा बरं जरा. वा वा वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा. वा वा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? ज्याने ज्याने हात वर केलाय ते वैतागले संसाराला. ज्यांचं पुण्य स्मरण आहे असे आमच्या खंडूनाना. खंडूनाना जर म्हणले असते मला नाही देवाच्या घरी जायचं, जमलं असतं का? आळबीन बळबी देवाच्या घरी प्रत्येकाला जायचंच आहे. लक्षात आलं का? फक्त ह्या जाण्याची भीती वाटता कामा नये. ती भीती कधी वाटत नाही माहितीये का? आतून मेल्यानंतर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, झालेली सेवा परमपित्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. कैलासवासी खंडू हिरामण सौंदाणे यांच्या चरणी अर्पण करतो. 1 वर्ष झालं त्यांनी देह ठेवून, याच दिवशी त्यांनी देह ठेवला हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी प्राण सोडला, ह्याच्यापेक्षा त्यांनी देह ठेवला हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण देह कोण ठेवतं माहीत आहे? ज्याला देहाबद्दल आसक्ती नाही तो देह ठेवतो. आणि प्राण कोण सोडतो माहिती आहे का? जो देहाला चोकटून बसलाय तो प्राण सोडतो. लक्षात ठेवा. असो, झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय.